मित्रा, तुला आता लढावं लागेल, संकटांशी मुकाबला करावा लागेल, तेव्हाच यश तुझ्या हाती लागेल. इतिहासाची पाने जरा उघडून बघ, इतिहासाची पाने जरा उघडून बघ, सूर्याच्या रथालाही अडवून बघ, सूर्याच्या रथालाही अडवून बघ. अपयशाच्या मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत प्राध्यापक विजय लोंढे सर. विजय लोंढे सर मागील 18 वर्ष खडकी शिक्षण संस्थेच्या तिकाराम जगन्नाथ ज्युनियर कॉलेज येथे अध्यापन करतात. आतापर्यंत त्यांचे 8 पुस्तकं प्रकाशित झालेले आहेत. त्यातले 2 त्यांचे वैयक्तिक आहेत आणि 6 संपादकीय आहेत. तर मी विजय लोंढे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पुस्तकांबद्दल अधिक माहिती द्यावी. माझी 8 पुस्तकं प्रकाशित आहेत. त्यातली 2 वैयक्तिक आहेत. त्याच्यामध्ये प्रवास हा कविता संग्रह आहे आणि बाल साहित्यामध्ये महात्मा फुलेंचं चरित्र लिहिलेलं आहे. ते लहान मुलांसाठीच आहे. तर ही 2 वैयक्तिक पुस्तकं प्रकाशित झाल्यानंतर त्यानंतर 6 संपादित पुस्तकं केलेली आहेत. त्यात आमच्या जुन्नर तालुक्यातील नाणे घाटातील पाऊल खुणा या प्रातिनिधिक कविता संग्रहाचं आम्ही संपादन केलं मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये एकूण 167 कवी आहेत आणि त्या 167 कवींच्या कविता, त्यांचा परिचय आणि त्या कवितावर भाष्य असा मोठा प्रोजेक्ट होता. आणि तो मला म्हणजे सांगायला अभिमान वाटतो की सुंदर असा तो प्रोजेक्ट झालेला आहे. त्याच वर्षी शेतीचे अभंग नावाचा हा संपादित कविता संग्रह आला. त्याच्यामध्ये फक्त शेती मातीवरच्या कविता आहेत आणि अभंग छंदरचनेतल्या त्या सगळ्या कविता आहेत. त्याच्यामध्ये इतर कोणताही रचना प्रकार घेतला नाही. काव्य रचना प्रकार फक्त अभंगामध्ये आलेल्या त्या रचना आहेत. त्यानंतर लेख अंतरीचा ठेवा नावाचा फक्त मुलींच्या आयुष्यावरती, मुलींच्या आयुष्याचा आणि मुलींचं वर्णन असणाऱ्या कविता, त्या कविता संग्रहाचं आम्ही संपादन केलं. त्याच्यामध्ये रुपालीता अवचरे आणि मी आम्ही दोघांनी ते संपादन केलं. या मागच्या डिसेंबरमध्ये महात्मा फुलेंच्या जीवनावरती आधारित महात्मा फुले काव्यदर्पण आणि संत सावता दर्शन ही 2 पुस्तकं आली. आणि अगदी अलीकडे मागच्या महिन्यामध्ये मे मध्ये बाप नावाचं आभाळ, हा फक्त बापाच्या बाप नावाचा आभाळ, बाप नावाचा आभाळ, फक्त वडिलांचं सगळं जे आहे. म्हणजे आपण प्रत्येक वेळी आपल्या आईला महत्व देतोय. आई महत्वाची आहेच हो, पण बापही तेवढाच खंबीरपणे त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून तो आभाळ कसं बनतो, सगळ्या कविता आम्ही त्याच्यामध्ये संकलित केल्या. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या कविता आणि त्याचं संपादन करून आम्ही तो 2 मेला तो कविता संग्रह जो आहे तो कविता संग्रह वाचकांच्या भेटीला आणलेला. असा हा सगळा एकंदरीत पुस्तकांचा प्रवास आहे. तुम्ही लेखनाकडे कसे वळालात? असं लेखनाकडे असं ठरवून वळालो नाही बरं का. मी लहान असताना म्हणजे मला पहिल्यापासून वाचनाची आवड. आणि आमचे वडील काय करायचे, मला गावाकडे असताना 1-1.5 किलोमीटर अंतरावरती एक पेपर आणायला पाठवायचे. तो पेपर आम्ही घेऊन यायचो. पण येताना तो नवा काळ ते वर्तमानपत्र आम्ही वाचायचो. छोटा भाऊ आणि मी आम्ही जायचो आणि येताना ते वर्तमानपत्र वाचायचो. नकळतपणे असं वाटायचं अरे वाचलं पाहिजे. आणि मग तिथून जी सुरुवात झाली, मग गोष्टीचे पुस्तकं वाचायला. शाळेमध्ये असताना मग काही कादंबरी, एक वस्तीवरला वाडा नावाची कादंबरी, त्यावेळी काही कळत नव्हतं. त्यावेळी ती कादंबरी वाचली होती. पण तत्पूर्वी आमच्या आजोबांची बहीण होती, तिने यात्रेकरूचा मार्ग नावाचं एक पुस्तक आणलं होतं. संस्कार नव्हते आणि काही माहीत नव्हतं वाचनाचं कसं असेल किंवा वाचन कसं कोणत्या दिशेला जाईल. पण ते पुस्तक वाचल्यानंतर मग कुठेतरी तो प्रवास हळूहळू चालू झाला. वाचत गेलो आणि कुठेतरी एकदा वाटलं अरे ही कवी मंडळी, लेखक मंडळी, साहित्यिक मंडळी एवढं लिहित आहेत, मग आपण का लिहू नये. मग 1994ला पहिली कविता मी लिहिली. संक्रांत आली ही कविता लिहिली. मग मध्ये 2-3 वर्ष बंद झालं सगळं लिखाण. पण 97 पासून मी नियमितपणे लिखाण करायला. मग कविता लिहिल्या आणि त्यानंतर पुण्यात आल्यानंतर मग असं वाटलं की अरे समाजाचं चांगलंच चाललंय. सगळेजण त्या प्रवाहात छानपैकी आपल्या नावा घेऊन चालतायत. पण कुठेतरी आपल्याला त्या समाजाला काहीतरी सांगितलं पाहिजे,
समाजाला दिशा दाखवली पाहिजे. हम्म. म्हणून माझी लेखनाची नाव त्यांच्या बरोबरीनं नेली आणि काहीतरी देण्याच्या उद्देशानं, म्हणजे समाजाला आपण समाजाचं देणं लागतोय, हम्म. त्या समाजाला देणं लागतोय या भावनेतून माझा तो लेखक आणि कवी बनण्याचा प्रवास सुरू झाला. कवी बनलो, कवीनंतर मग संपादक झालो. संपादक झाल्यानंतर मग समीक्षेच्या अंगानेही लिहायला लागलो. काही प्रस्तावना झाल्या. हे सगळा असा प्रवास गेली 27 वर्ष मी सातत्यानं लिहित आहे. कविता संग्रह, कथा संग्रह आणि कादंबरी मध्ये क्रिएटिव्हिटी वाईज काय फरक वाटतो? म्हणजे लेंथ माहितीये, पण क्रिएटिव्हिटी मध्ये काय फरक वाटतो? मुळात कविता हा साहित्य प्रकार हा काव्य रूपाने येतो. त्याला गेयता असते, त्याला एक बंध असतो. आणि गद्य हा साहित्य प्रकार, म्हणजे आपल्याकडे मराठी साहित्यामध्ये गद्य आणि पद्य हे मुख्य साहित्य प्रकार आहेत. आणि आपल्याकडे सगळ्यात अगोदर मराठी साहित्यामध्ये कोणता प्रकार लिहिला गेला असेल तर तो कविता लिहिला. कविता हा साहित्य प्रकार आणि कविता लिहिली गेली कारण या ज्या ओव्या आहेत, या ओव्या म्हणजे ते आपल्या याच्यामधून आपण ते संवादाचं माध्यम होतं आणि एकमेकांच्या मनातील भावना व्यक्त करण्याचं ते माध्यम. आज जात्यावरच्या ओव्या आपण म्हणतोय, किती वर्षांचा कित्येक शतकांचा त्याला इतिहास आहे. पण गद्य जे नंतर लिहिलं गेलं, कारण प्रत्येक गोष्ट ही पद्यात सांगितली जात नाही. काही गोष्टी या गद्यात पण सांगाव्या लागतात, ते गरजेचं असतं. आणि गद्य म्हणजे बोलणं, सरळ सरळ बोलणं म्हणजे गद्य आहे. आणि आपल्याकडे मराठी साहित्याचा गद्याचा इतिहास पाहिला तर त्याच्यामध्ये महानुभाव पंथीयांनी पहिल्यांदा गद्य लिहिलं आणि तिथून मग हा गद्याचा प्रवास सुरू झाला. आणि जसं आपल्याकडे इंग्रजांचा कालखंड आला आणि इंग्रजांनी खऱ्या अर्थाने त्यांच्याकडचं जे साहित्य होतं गद्य रूपातलं, ते मग आपल्याकडची लोक इंग्रजीचा सगळा अभ्यास करून त्यांनाही वाटलं आपण वेगळं लिहावं. मग आपल्याकडे मराठी साहित्यातली पहिली कादंबरी आली. पहिली कादंबरी 1857 आलेली बाबा पदमनजी यांची, यमुना पर्यटन नावाची. तिथून मग आपला गद्याचा प्रवास सुरू झाला. मग कादंबरी, कथा, प्रवास वर्णन, निबंध, स्फुट सगळं गद्यात मग आलं. पण प्रत्येक एक 95 ते 99% साहित्यिक जे असतात ते पहिल्यांदा कवी असतात. कारण तुम्ही बघा, कोणालाही तुम्ही हा जर प्रश्न विचारला तर ते म्हणतात की मी पहिल्यांदा कवी होतो, नंतर मग माझा प्रवास बदलला. आणि फरक असं काही नाही. फरक फक्त एवढाच आहे की ते छंदामध्ये लिहिलं जातं आणि सरळ सरळ सामान्यांना समजेल अशा भाषेमध्ये लिहिलं. म्हणजे सगळ्यात जास्त तुमच्यावर कोणत्या लेखकांचा प्रभाव पडलाय? मला त्याच्यामध्ये परत टप्पे करावे लागतील. माझ्या वाचनाच्या सुरुवातीला, म्हणजे मी जेव्हा लहान होतो त्या वाचनाच्या सुरुवातीला मी चांदोबा मासिक वाचायचो. चांदोबा होतं, चंपक होतं, ती मासिकं वाचायचो. पण नंतर जेव्हा असं वाटायला लागलं अरे वेगळं काहीतरी वाचावं, आणि मी 11वीला गेल्यानंतर आम्हाला शिकवणारे काही शिक्षक होते, त्यांनी मग ते आता पुढे उल्लेख त्या गुरुवर्यांचा माझ्या येईलच, कारण आता परत तो उल्लेख करणं योग्य वाटणार नाही, तो पुढे आपल्याला येईलच तो उल्लेख. तर त्यांचं शिकवणं इतकं छान असायचं की मग मला पहिल्यांदा आनंद यादव आवडले. मग आनंद यादवांची म्हणजे 7वीला वस्तीवरला वाडा नावाची कादंबरी वाचली होती. लेखक मला अजूनही माहित नाही, आता विसरलो लेखक, त्यात 30-32 वर्षांपूर्वीचा काळ निघून गेला. तर मग ती गोतावळा नावाची पहिली कादंबरी वाचल्यानंतर मला फार आवडली. आणि त्याच्यानंतर मग मला आवडले वि. स. खांडेकर. कारण वि. स. खांडेकर हे जीवनवादी लेखकांमध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने मानवी जीवनाच्या सगळ्या ते जे सगळे अंगोपांग होती त्याला स्पर्शण्याचं काम त्यांनी केलं. मग त्यांची कोणतीही कादंबरी तुम्ही हिरवा चाफा घ्या, 2 मणे घ्या, या कादंबऱ्या फार सुंदर आहेत. किंवा त्यांची ययाती आहे आणि त्यानंतर अमृतवेल नावाची कादंबरी आहे. त्या काळामध्ये ते गारुड केलं. पण नंतर कविताला कुसुमाग्रज आवडायला लागले, कारण कुसुमाग्रजांची कविता म्हणजे जबरदस्त. त्यांची कडा नावाची कविता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ओळखलं का सर मला पावसात आला,
फार सुंदर. कुठेतरी त्या कवितेनं मला दिशा दिली. आणि मग हळूहळू मी ती अभिरुची वेगळी वेगळी होत गेल्यानंतर मला आत्मकथनं आवडायला लागली. एम एला असताना एम एच्या अगोदर म्हणजे पुस्तकं किती वाचली आता हे नाही, कारण ते काय सांगण्यात संख्यात्मक रूपामध्ये सांगणं योग्य नाहीये ते. कारण तरी नाही म्हटलं तरी आम्ही 3,500-3,500च्या आसपास पुस्तकं वाचली असती. म्हणजे ती प्रौढी मिळवायची नाही किंवा ती शेखी मिळवायची नाही. पण ही सगळी मंडळी जी आहेत ना ती इतकी छानपणे आपल्याला ती दिशा देण्याचं काम करायची. कुसुमाग्रज ग्रेटच. त्यानंतर मग हळूहळू ग्रामीण साहित्यामध्ये तुम्हाला गोतावळा सांगितलं. नंतर ती पाचोळा, राराम गोराडेंची पाचोळा जबरदस्त. ढग उद्धव शेळकेंची सुंदर कादंबरी. त्यानंतर मग दलित साहित्याकडे जर वळालो तर दलित साहित्यामध्ये नामदेव ढसाळांनी आम्हाला वेड लागतो. अंगावर काटा यायचा अक्षरशः. काय कविता त्यांची. त्यांच्या कविता संग्रहांची नावं जरी तुम्ही घेतली ना, बापरे, तुम्ही म्हणाले असे असे कविता संग्रह असतात. तुही यत्ता कंची गांडू बगीचा कविता संग्रहाचं नाव आहे. गोलपिठा हे कविता संग्रहाचं नाव आहे. मी मारले सूर्याच्या रथाचे 7 घोडे कविता संग्रहाचं नाव. हे सगळं अक्षरशः पारायण केली आणि मला नागांनी फार साथ घातली. नाग देशपांडे. नाग देशपांडे म्हणजे माझ्या दृष्टीनं फार ग्रेट माणूस. त्यांची कविता म्हणजे कविताच होती बेस्ट. नंतर पुशी रेघे असतील. म्हणजे असं आवडीचा असं मला हे करून आहे ना कोणत्याही साहित्यिकावरती मला अन्याय करायचा नाही. कारण प्रत्येकाकडून मी थोडं थोडं जे जे मला आवडेल, जे जे मला भावेल, जे जे माझ्या प्रकृतीला मानवेल ते मी घेत गेलो. आपण म्हणतो ना सुंदरतेच्या सुमणावरचे दव चुंबून घ्यावे, तसं मी तसं करत गेलो. आणि मधमाशी कशी या फुलावरून थोडा परागकण घेऊन तो मध त्याच्यातला घेते, असं करत करत जीवनाचा प्रवाह असा चालू होता. मग मध्ये जयवंत दळवी असतील. जयवंत दळवींचे सुद्धा फार सुंदर नाटकं, कादंबऱ्या चांगल्या. विजय तेंडुलकरांची नाटकं फार सुंदर. काय अक्षरशः म्हणजे ते गारुड करणं आपण म्हणतो ना, जबरदस्त गारुड केलं. पण मला आता तुमचा मुख्य प्रश्न आता जास्त हे नाही, नमनाला घडाभर तेल नको. पण गारुड करणारा माझ्या आयुष्यामध्ये गारुड करणारे 2च, एक लेखक म्हणून वि स खांडेकर आणि कवी म्हणून कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाड यांनी खऱ्या अर्थाने मला जगवलेला आहे. बनावं. तर मग तुम्ही लहानपणी तुम्हाला काय व्हायचं होतं? ठरून काहीच व्हायचं नव्हतं. पण 6वी पर्यंत काही नकळतं वय, तसं 10वी पर्यंत नकळतं वय होतं. पण असं 4थी किंवा 5वी 6वी पर्यंत असं कधी काही वाटलं नाही काय व्हावं म्हणून. पण 7वीला असताना चैतन्य विद्यालय ओतूर ही आमची शाळा. आणि आम्हाला त्यावेळी साधारण 1993ची गोष्ट, मी 7वीला होतो. आणि 1993 साली आम्हाला शिकवायला अशोक मुरादे नावाचे शिक्षक आले. तर अशोक मुरादे सरांनी माझ्यावरती असं गारुड केलं. त्यांची शिकवण्याची पद्धत, स्पष्ट करून सांगण्याची पद्धत, काय जे काही असेल ना त्याचा मी अक्षरशः म्हणजे आत्ता या भाषेमध्ये, आपल्या या भाषेमध्ये सध्याच्या म्हणून फॅन झालो. पण सरांना मी नेहमीच हॅट्स ऑफ का देतो, कारण त्यांच्यामुळे मी शिक्षक बनलो. आणि त्यावेळी ठरवलं होतं व्हायचं शिक्षक व्हायचं. मग तुमची प्रोसेस कशी आहे कविता लिहिण्याची? प्रत्येक कवीची तशीच प्रोसेस असते. पण ती कधी येईल सांगता येत नाही, ती कधी सुचेल सांगता येत नाही. सकाळी माझ्या कवितेच्या ओळी माझ्या मोबाईलमध्ये आहेत. त्या कवितेच्या ओळी सुचलेल्या, काही नाही, सहज सहज. हे जाती आता वादाचं सगळं पिल्लू सुटलेलं आहे ना, त्यावरती आधारित 4 ओळी मी खरडल्या, ते लिहून ठेवले. ऐकवता आम्हाला? हो प्लीज. ओके बर. कवितेचं शीर्षक चर्चा. ही फुटीरतावादी चर्चा आता बंद कर. जातीयतावाद करणे बंद कर. स्वच्छ डोळ्यांनी उघड्या मनानं या जगाकडे बघ. काय दिसेल तुला? तुला दिसेल बंधुभा, हातात हात घालून चालणारी माणसे. मग तू का त्याच मुद्द्यावरती अडून राहतोयस? अरे ज्ञानदेवांनी सुद्धा विश्व स्वधर्म सूर्य पहावो ही आपल्याला आर्तपणे विनवणी केली. तू मात्र जातीयतावादाचं तेच गाठोडं डोक्यावर घेऊन फिरतोय आणि स्वतःचीही दिशा तू पूर्णपणे भ्रमित करतोयस.
आणि दुसऱ्या जगालाही भ्रमित करतो आहे. हे थांबव, हीच तुला विनंती आहे. कोणताही साहित्यिक असो, काहीही लिहित असो, अगदी 4 ओळी लिहिणार असो किंवा कादंबरी लिहिणार असो, प्रत्येकाला वाटतं की त्याच्या साहित्याला एक प्रकारचं अप्रिसिएशन मिळावं. हं. तर मग त्यासाठी पुरस्कार दिले जातात. तर मग आता जे साहित्य पुरस्कार आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे पण आहेत आणि काही प्रायव्हेट सुद्धा असतात. तर मग त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? पुरस्कार हा प्रेरणा देणारा असतो. कारण मुळात साहित्यिक जो असतो, मग कवी असेल, लेखक असेल, हा पहिल्यांदा स्वांत सुखाय लिहितो. पण मग कुठेतरी त्याला वाटतं, अरे हे मी लिहिलेलं जे प्रकाशित व्हावं. हम्म. प्रकाशित झाल्यानंतर त्याला वाटतं की आपलं लोकांसमोर जावं, समाजासमोर जावं हे सगळं साहित्य, आणि ते त्याच्यासमोर गेलं, समाजासमोर गेलं किंवा त्याचं पुस्तक व्हावं. हम्म. आणि पुस्तक झालं की मानववृत्तीच आहे, मला याला पुरस्कार मिळाला पाहिजे. Okay. पण सकस असेल तर पुरस्कार मिळतोच. हम्म. पण हल्ली काय झालेलं आहे, हल्ली ह्या ज्या काही संस्था ज्या आहेत, या सगळे पीतवृत्तीनं ग्रासलेले आहेत. पीतवृत्ती म्हणजे फक्त पैसा घेऊन पुरस्कार द्यायची वृत्ती आहे. हम्म. आणि त्यामुळे सकस साहित्य आपल्या समोर येत नाही. पण मी असं म्हणणार नाही की सकस साहित्य येत नाही म्हणून आपण लिहायचं सोडायचं आहे, किंवा आता हल्ली येत नाही. आता अलीकडे परवा दिवशीच म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये हम्म. देविदास सौदागर नावाच्या एका तरुण लेखकाला साहित्य अकादमीचा, युवा साहित्य अकादमीचा हा. पुरस्कार मिळाला. उस्मन या उस्मन कादंबरी. कादंबरी. ही उस्मन कादंबरी हम्म. फार सुंदर आहे. अशा कादंबऱ्यांना, अशा साहित्यकृतीला पुरस्कार मिळालाच पाहिजे. बरोबर. पण तुमच्या साहित्यकृतीमध्ये काहीच नाही, सकसपणा नाही. कारण मुळात साहित्याच्या त्या कलाकृतीच्या काही धारणा ठरलेल्या असतात. मग त्याच्यामध्ये श्रेष्ठ कलाकृती येते आणि वाच्यकप्रिय कलाकृती येते. हम्म. श्रेष्ठ कलाकृती ही ऑलवेज, म्हणजे ती कधीही केव्हाही कोणत्या युगामध्ये श्रेष्ठच असते. आणि आता अलीकडच्या काळामध्ये आपण जर पाहिलं तर नितीन शिंदे सरांसारखा हम्म. ताकदीचा प्रतिभावान लेखक, त्यांची तुम्ही पुस्तकं वाचली असतील, अप्रतिम आहे. म्हणजे त्यांची कोणतीही पुस्तकं ते वाच्यकप्रियतेबरोबरच सकस कलाकृतीमध्ये ते मोडतात आणि ते मोडलं जातं. जे नवीन लेखक असतात किंवा नवीन कवी असतात ते नक्की कुठं कमी पडतात किंवा त्यांच्याकडून काय चुका होतात की जेणेकरून जे आता नवीन लेखक आपल्याला ऐकत असतील ते सुधारू शकतील असे? मुळात काय असतं, नवीन लेखक जे आणि कवी जे आहेत, या मोबाईलच्या याच्यामुळे ते फार उथळ झालेले आहेत. कारण उथळपणा जेव्हा येतो त्यावेळी तुमची साहित्यकृती चांगली, तुम्ही ऐकलं पाहिजे, तुम्ही व्याख्यानं चांगली ऐकली पाहिजे, तुम्ही चांगलं वाचलं पाहिजे. कारण काय होतं, तुम्ही तानसेन होण्याऐवजी कानसेन व्हा. ऐका, अनेक व्याख्यानं ऐका, कार्यक्रमांना जा, आणि तुमच्या आडात अगोदर येऊ देत. तुमच्या आडात आलं तर पोहऱ्यात येणार आहे, आणि पोहऱ्यात आलं की मग तुम्हाला पाणी प्यायला मिळणार आहे, तो आनंद मिळणार आहे. पण ही मंडळी काय करतात, वाचतच नाही. आज किती जणांना एक 100 वर्षांपूर्वीचे साहित्यिक माहिती आहे? बाबा पद्मनजी मुळे नावाचा साहित्यिक किती जणांना माहिती आहे? ज्या महात्मा फुलेंनी आपल्या साहित्यामधून, एक आधुनिक साहित्य होतं त्यांचं, त्यांनी आपल्या या आधुनिक साहित्यामधून समाजाला जी दिशा देण्याचं काम केलं. किती जणांना महात्मा फुलेंचं साहित्य माहिती आहे? अगदी अलीकडे म्हणजे त्याच्यानंतरचा काळ जर आपण पाहिला, नासी फडकेने ह्या सगळ्या गोष्टी, पण ए.पा. रेंदाळकरांसारखा कवी किती जणांना माहिती आहे? विष्णू वामन चोरघडे माहिती आहेत, वामन चोरघडे माहीत नाहीयेत. वामन चोरघडेंना तुम्ही वाचा. भाऊ पद्ये किती जणांना माहिती आहे? तुम्ही फक्त एक दिशा ठेवून तुमचं वाचन नको आहे, आणि एक मनामध्ये पूर्वग्रह ठेवून तुम्ही वाचन करायचं. तुम्ही तो साहित्यिक, त्याची साहित्यकृती कशी आहे ती साहित्यकृती वाचून, आणि नवीन जे जे काही येत आहे ते घ्या, वाचा, आणि मग तुमचं मत व्यक्त करा. नाही तर ही मंडळी काय करतात, अक्षरशः एवढा उथळपणा आणि एवढी हे असते त्यांच्याकडे, एवढी घाई झालेली असते, कविता झाली की लगेच टाकून देतात. ओळ लिहिताना कविता हा साहित्य प्रकार एवढा सोपा नाही आहे. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स आहेत. भावनाचा सहजोद्गार आहे तो. मग
तो तुम्हाला हे करत असताना काय एवढी घाई होते तुम्हाला? हम्म. वाचा, लिहा, 4 वेळा बघा. आणि कोणी आपल्यापेक्षा कोणी आपलं जर हे असं वाटत असेल, की आपण ज्यांना आदर्श मानतो त्यांच्याकडे कविता पाठवा. ते वाचतील. ते तुम्हाला त्याच्यामध्ये काही सूचना सुचवतील. त्याच्यामध्ये बदल करा. पण त्या बदल तुम्हाला आवडलं तर बदल करा, पण लगेचच्या लगेच ते साहित्य टाकू नका. कोणती गोष्ट निसर्गाचा नियमच आहे. कोणतीही गोष्ट निसर्ग लगेचच्या लगेच आपल्याला देत नाही. जसं झाडावरती कळी येते, कळीचं फूल होतं. फुलाचं मग हळूहळू फळात रूपांतर होतं, पण लगेच होत नाही. त्याला काही कालावधी जाऊ द्यावं लागतं. तसं हे साहित्याचं आहे. त्याला तुम्ही ठराविक कालावधी द्या, ठराविक वेळ द्या. मग बघा तुमचं साहित्य किती पोषक होणार आहे. आज मी मगाशी आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला या सौदागरचं उदाहरण सांगितलं. त्याच्या अगोदर शहर आत्महत्या करायचं म्हणतंय सुशील कुमार शिंदेची कविता. सुंदर. ते अलीकडे ताकदीनं लिहिणारे भरपूर कवी आहेत, भरपूर लेखक आहेत. वाचा त्यांच्या कविता. आज तुम्हाला सांगतो, आपले कशाला वाचला चेहरा पुस्तके वाचणाऱ्याने, किंवा त्यांची कविता आहे मित्र वणव्यामध्ये गाय वाच. अनंत राऊत सारखा कवी सुंदर लिहितात. ते वाचतच नाही, ते वाचायचं नाही, फक्त लिहायचं असं नको आहे. तुमच्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी साधना केली पाहिजे. तुम्ही त्याच्यासाठी वाचन केलं पाहिजे. जेवढं वाचू तेवढं कमी पडतं. आज अधिकारवाणीने आम्हाला का सांगावं असं वाटतं हे, कारण ही वाचणारी मंडळी नसल्यामुळे मी बऱ्याच कार्यक्रमांना जाणं त्याच्यामुळे टाळतो. इतका उथळपणा त्याच्यामध्ये असतो. त्यांना कशाचंच भान नसतं. त्यांना व्यासपीठाचे नियम माहीत नसतात. काही काही नसतं. एवढी वाईट अवस्था आहे. म्हणून मला त्या सगळ्यांना एक विनंतीपूर्वक मित्रत्वाचा सल्ला द्यावा लागेल किंवा द्यावासा वाटतो, की तुम्ही सगळ्यांनी, जे जे कोणी नवीन आहेत त्यांनी अगोदर वाचा. वाचल्यानंतर तुम्हाला जे लिहायचं आहे ते 4 वेळा पडताळून पहा. आणि मग आपले जे कोणी तुमच्या प्रसिद्ध लगेच नाही, मग अजून तुम्हाला त्याच्यामध्ये बदल हवा असेल तर तुम्ही ज्यांना मानता श्रेष्ठ म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचा. तुमच्या मनाचीच दारं जर खुली नसतील तर कोण तुम्हाला जवळ करणार आहे? मी तिथे गेलं पाहिजे. तुम्ही एवढी संपादकीय पुस्तकं लिहिली आहेत, एवढे कविता संग्रह लिहिले, तर मग कधी कादंबरी लिहिण्याची तुमची इच्छा आहे किंवा कोणत्या डोक्यात काही प्लॅन? अजून तरी नाहीये, कारण गद्य लिखाणाला बैठक लागते. आणि गद्याचं कसं असतं, एकदा तुम्ही बसल्यानंतर, तुम्ही आता मगाशी जो म्हणाला की त्याला 1-2 तास वेळ द्यावा लागतो आणि थोडा तिथे ते सातत्याबरोबरच तुमचा आळस तुम्हाला झटकावा लागतो, तरच या गोष्टी होतात. आणि गद्य लिखाण आपण म्हणतो सोपं आहे, पण एवढंही सोपं नाहीये. आणि कादंबरी लिहायला असं काही नाहीये, पण तुम्ही तो विषय तुमचा आला पाहिजे. आणि तो लिहित असताना मग तुम्हाला तेवढी तुमची भाषा तेवढी अपील असली पाहिजे. ती अपील होणारी असेल तर होणार आहे. मी अजून विचार केला नाही, पण बघूयात. जर योग आला तर ती नाही होईल. संपादकीय पुस्तकं तुम्ही लिहिली आहेत, तर मग त्या संपादकीय पुस्तकं लिहिताना अडथळे काय येतात? किंवा संपादकीय पुस्तकं काढणं तसं सोपं नाही. कारण जर तुम्हाला उदाहरणं द्यायचं झालं तर ही कवितेची जर प्रातिनिधिक कविता संग्रह जर संपादित करायचा असेल, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती कविता ज्या कवीनं लिहिलेली आहे. तो जर प्रस्थापित असेल तर त्याची परवानगी घ्या. त्याला मानधनही द्यावं लागतं. म्हणजे मानधन सुद्धा द्यावं लागतं. मानधन द्यावं लागतं. आणि त्यात नवोदित जर कवी असेल तर त्याला जर कविता कळत असेल तर छान वाटतं, नाहीतर मग त्या कवितेवरती संस्कार करावे लागतात. एवढे संस्कार होतात की ती कविता त्या कवीची राहतच नाही, ती कविता त्या संपादकाची. हा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर काही कवी असे असतात की थोडे म्हणजे तऱ्हेवाईकपणा जास्त असतो त्यांच्यावर. त्यांना विचारावं लागतं या कवितेमध्ये मी असा बदल केला तर चालेल ना? अगोदर हो म्हणतात, नंतर आपण बदल केला की नाही, तुम्हाला कोणी बदल करायला सांगितलं होता. असेही तोंडावरती बोलणारे आहेत. आम्हाला काही त्याचं वाटत नाही, पण मग आम्ही काय करतो, त्यांच्याकडून कविता आली की पहिल्यांदा आम्ही असं सांगतो की तुमच्या कवितेमध्ये आवश्यक ते बदल केले जातील, ते तुम्हाला मान्य आहेत का? मग ते मान्य होतात.
ते मान्य केले की मग कविता पुढे जाते आणि मग त्या कवितेचं ते योग्य ते रूप किंवा तो व्यवस्थितपणा त्याच्यामध्ये येतो आणि मग एक एक कविता अशी घेत घेत चाळत चाळत ती सगळी त्याला व्यवस्थितपणे आकार देत मग किती कविता 50, 55, 70, 100 काय कवितेचा जेवढ्या कविता आहेत त्याचं मग पुस्तक तयार करावं लागतं. पण ते करत असताना मग परत त्याची प्रस्तावना कुणाला घ्यायची, कुणाची प्रस्तावना घ्यायची. संपादकीय लिहित असताना मग सगळ्या या पुस्तकाच्या त्या कवितेतील म्हणजे पुस्तकातील कवितांचा सगळा आधार घ्यावा आणि त्याचा तिथे आढावा घेऊन मग ते संपादकीय लिहावं लागतं. ही एक आपण म्हणतो ना स्वतःचं वैयक्तिक पुस्तक असेल तर आनंद आहे पण संपादकीय काढणं सोपं नाही. मग संपादकीय काढण्याची स्फूर्ती कशी होती? म्हणजे काय असं वाटतं की बाबा संपादकीय काढावं किंवा हा संपादन म्हणजे संपादन करावं असं पुस्तक करावं. पुस्तक करावं असं. काय होतं की आपल्याला असं वाटतं की अरे ही मंडळी 1, 2 किंवा 5, 10 कवितांच्या पुढे जात नाही. यांना जर आपण पुस्तक रूपाने यांची एक एक कविता 2, 2 कविता जर आपण पुस्तकामध्ये समाविष्ट केल्या त्यांना उत्तेजना मिळेल, त्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळेल आणि मग कदाचित त्यांचा हात लिहिता राहील आणि हात लिहिता राहिला की त्यांचं एखादं पुस्तक येऊ शकेल. तो लिहिता हात राहण्यासाठी संपादित पुस्तकं काढायची असं आम्ही ठरवलं होतं आणि त्यात कुणास ठाऊक यशस्वी झालोय की नाही पण सगळ्यांना हा सगळा जो आमचा म्हणजे हे सगळं काम आहे ते आवडत आहे असं दिसतं. सर, ज्यांना आत्ता लिखाणातलं काही माहिती नाही, कवितातलं काही माहिती नाही, पण नुकतंच त्यांनी एखादी गोष्ट लिहिली असेल, कविता लिहिली असेल किंवा कथासंग्रह लिहिला असेल आणि त्यांना तो प्रकाशित करायचा आहे, म्हणजे एक यशस्वी लेखक व्हायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल की काय अडथळे येतील आणि काय त्यांना मदतगार सिद्ध होईल असं? मुळात त्यांनी अगोदर पुस्तक निघेल हाच विचार करू नये या मताचा मी आहे. तुम्ही लिहित राहावं आणि एकदा तुम्ही लिहित गेला, तुम्ही लिहिलं की हळूहळू तुमचं थेंबा थेंबाने जसं आपलं हे थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतो, मग ते तळं साचलं जातं आणि मग तुम्ही ज्यांना कविता दाखवता मग ते सांगतात की अरे तुझ्या कविता चांगल्या आहेत, तुझा कविता संग्रह आला पाहिजे किंवा तुझी ही कथा चांगली आहे, अजून त्याच्यावरती संस्कार करून तुझा कथा संग्रह आला पाहिजे, तुझी कादंबरी आली पाहिजे, छान लिहितोयस. आणि मग तुम्ही त्यातील निवडक साहित्य काढून मग चांगला प्रकाशक बना. कारण काय झालंय सध्या प्रकाशन या याच्यामध्ये सुद्धा फसवेगिरी वाढलेली आहे. मुळात तुम्हाला दाखवलं एक जातं तुमचं म्हणजे ते पेज कोणतं आहे, तुम्हाला पेज कोणतं वापरायचं, सगळं कसं करायचं हेच माहित नाही. फक्त सांगितलं जातं तुमचं पुस्तक आहे ना पहिले एवढा एवढा खर्च होईल आणि तुम्ही एवढे पैसे दिले की तुमचं पुस्तक निघेल. पण तुम्हाला पुढे काय माहिती आहे, काय काय त्याच्यातल्या खाचाखोचा आहे त्याही तुम्हाला माहिती पाहिजे. त्या माहिती करून घेण्यासाठी काही चांगली प्रकाशक मंडळी आहेत जी चांगल्या अर्थाने हे करतात, लोकांपर्यंत पोहोचतात, त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे, त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि हा प्रश्न तसा पाहिलं तर हा थोडा फार जटिल प्रश्न आहे आणि तसा थोडा आपण काय म्हणूयात त्याला की थोडा वादग्रस्त प्रश्न होऊ शकेल. पण काही नाही, साधं सरळ उत्तर आहे की ज्या ज्या अडचणी येतील प्रकाशकाला सरळ जाणे, प्रकाशकाकडून तुम्ही गेल्यानंतर प्रकाशकाला सांगणे माझ्या एवढ्या कविता आहेत, पानांची संख्या एवढी, तेव्हा विचारतात पानांची संख्या किती, एवढी, तुम्हाला कोणता पेपर वापरायचा आहे, तुमचं बाइंडिंग कोणतं, त्याचबरोबर मुखपृष्ठ, प्रस्तावना घ्यायची का, मला पृष्ठाचं काय करायचंय, हा सगळा त्यांना विचारा की हे सगळं कोटेशन हा असं आहे, मग हे किती खर्च येईल साधारणपणे, मग ते तुम्हाला सांगतात, ते सगळं कोटेशन काढून सांगतात. हे सगळं मूलभूत तुम्हाला माहीतच पाहिजे. नाहीतर तुम्ही गेलात अंधानुकरण केलं, आंधळेपणाने गेलात, नाही मला पुस्तक काढायचंय, पुस्तक घ्या, ही माझ्या कविता घ्या, असं नाही. तुम्ही त्याचा करार पण केला पाहिजे. हो, त्याच्यामुळे तुमच्या अटी शर्ती असतील त्या शर्ती करू, बघा त्या सगळ्या गोष्टी.
आणि सध्या ही मोठी प्रकाशक मंडळी आहेत हम्म. ती नवोदित साहित्यिकांचं म्हणजे छापत नाही. ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांचं छापलं जातं. पण आता जी हौशी गवशी नवशी मंडळी असतात मग स्वतःच प्रकाशक होतात आणि मग त्याचं स्वतःचं पुस्तक करतात. त्याला काही दर्जा नसतो. इतकं वर्कस पुस्तक असतं की विचार. आणि ज्याला कुणाला पुस्तक या निर्मिती मागे हे करायचं आहे, ज्यांना पुस्तक काढायचं आहे त्यांनी सरळ संपर्क साधला तरी चालेल. म्हणजे कसं आहे? ज्यांना त्यांचं कविता संग्रह किंवा पुस्तक स्वतः छापायचं आहे तर ते सरांशी संपर्क करू शकता. त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देऊ. माझी प्रवास नावाची कविता जी माझ्या प्रवास या कविता संग्रहातील आहे. कवितेचं शीर्षकच आहे प्रवास. इतप्परचा प्रवास नव्हता सोपा, दुःखाने अनेक केल्या खेपा. डरलो नाही, हरलो नाही, कुरकुरलो तर नाहीच नाही. छातीवरती झेलत गेलो घाव, जीवनाचा शोधत गेलो ठाव. दश दिशांत होण्यासाठी नाव, घेतली कुंपणा पलीकडे धाव, घेतली कुंपणा पलीकडे धाव. ही जी हतभागी झालेली मुलं आहेत, जी खऱ्या अर्थानं त्यांची इच्छा आहे की काहीतरी करायचं आहे, त्यांची इच्छा आहे त्या काहीतरी करायचं आहे, त्यांच्यासाठी ही सप्तपदी 7 ओळींची कविता आहे. एक नवीनच साहित्य प्रकार म्हणजे कवितेतील कविता प्रकार सप्तपदी या नावाचा. त्याच्यामध्ये मित्रा नावाची ही रचना आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे मी, मित्रा तुला आता लढावं लागेल, मित्रा तुला आता लढावं लागेल, संकटांशी मुकाबला करावा लागेल, तेव्हाच यश तुझ्या हाती लागेल. मित्रा तुला आता लढावं लागेल, संकटांशी मुकाबला करावा लागेल, तेव्हाच यश तुझ्या हाती लागेल. इतिहासाची पाने जरा उघडून बघ, इतिहासाची पाने जरा उघडून बघ, सूर्याच्या रथालाही अडवून बघ, सूर्याच्या रथालाही अडवून बघ, अपयशाच्या चिखलाला तुडून बघ, अपयशाच्या चिखलाला तुडून बघ, हातपाय गाळून कसे बरे भागेल. मित्रा तुला आता लढावं लागेल, मित्रा तुला आता लढावं लागेल. वा वा. डाग नावाची रचना आहे. ती अशी आहे, पडलेले ते डाग कशाचे जरा पहावे, पडलेले ते डाग कशाचे जरा पहावे, लालसर की काळे आहेत जरा पहावे. आयुष्य हे गेले सारे टोप्या घालत, आयुष्य हे गेले सारे टोप्या घालत, खरेपणाने जगणाऱ्यांना जरा पहावे, खरेपणाने जगणाऱ्यांना जरा पहावे. मशीननेही होते धुलाई कपड्यांचीही, मशीननेही होते धुलाई कपड्यांचीही, हातांचाही करून वापर जरा पहावे, हातांचाही करून वापर जरा पहावे. सोयीनुसार वागणाऱ्यांची चलती येथे, सोयीनुसार वागणाऱ्यांची चलती येथे, त्यांच्यापासून दूर होऊन जरा पहावे, त्यांच्यापासून दूर होऊन जरा पहावे. दुसऱ्यांनाही कशास फुका दोष द्यावा. शेवट आहे बरं, दुसऱ्यांनाही कशास फुका दोष द्यावा, आपल्यामध्येच डोकावून जरा पहावे, आपल्यामध्येच डोकावून जरा पहावे. एक अजून एक म्हणजे तो आता मोह होतोच. मुळात ही कविता म्हणजे या ज्या कविता आहेत ह्या म्हणजे माझ्या म्हणजे मला अशा भावणाऱ्या म्हणजे का त्या तंद्रीत लिहिलेल्या पण भावणाऱ्या कविता. त्याच्यामध्ये अजून एक आवड नावाची रचना आहे. आपली आवड कुणावरही लादू नये, आपली आवड कुणावरही लादू नये, जीवनात कधीही संधी साधू होऊ नये, जीवनात कधीही संधी साधू होऊ नये. क्षणसौख्याचे अनेक येती जीवनामध्ये, क्षणसौख्याचे अनेक येती जीवनामध्ये, कारण बनून हरिण कुणाचे व्याधू नये, कारण बनून हरिण कुणाचे व्याधू नये. नाका समोर सरळ आपुले चालत राहावे, नाका समोर सरळ आपुले चालत राहावे. दुसऱ्यासाठी खड्डे आपण खोदू नये, दुसऱ्यासाठी खड्डे आपण खोदू नये.
मोठे होतील या जगती कित्येक जण, मोठे होतील या जगती कित्येक जण, अहंकाराचे वारे त्यांना बाधू नये, अहंकाराचे वारे त्यांना बाधू नये. आणि शेवट आहे, हरिसुत करतो नम्र विनवणी सर्वांना. मी माझं उपनाम म्हणजे माझं टोपण नाव, मी हरिसुत या नावाने कविता लिहितो म्हणून हरिसुत करतो नम्र विनवणी सर्वांना, कुणी कुणाशी वैर भावना ठेवू नये, कुणी कुणाशी वैर भावना ठेवू नये.